या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत ती मुलगी आज इथे येऊ दे अशी आदित्य देवाकडे प्रार्थना करत असतो आणि आज जर ती मुलगी इथे आली तर मग सगळं काही ठीक होईल असं स्वप्न बघत तो खूपच खुश होतो। तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि हसतच आदित्यला मिठी मारतो। तो आदित्यला म्हणत असतो की दादा काळजी करू नको, मला खात्री आहे की आज ती मुलगी नक्की इथे येईल, पण मी सकाळी जे काही बोललो ना त्याबद्दल तू वाईट वाटून घेऊ नको, मी खरंच कोणतीही चीटिंग करणार नाही आहे। आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि मग ते दोघेजण त्या हॉलमध्ये जातात। थोड्याच वेळामध्ये अहिल्या, प्रिया आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात। ते तिघेजण आतमध्ये जात असतानाच त्यांच्यासमोर दिशा येते। दिशाला बघून अहिल्या खूप चिडते तर दिशा हसतच म्हणत असते की सासू मॉम, मी तुमचीच वाट बघत होते, पण खरं तर ना तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नव्हती, कारण काय झालं ना तरी तो लोगो आता माझ्याकडेच येणार आहे। आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते तर दिशा म्हणत असते की जर तुम्हाला तुमची इज्जत वाचवायची असेल ना तर माझ्यासोबत हातमिळवणी करा। आणि ते ऐकून अहिल्या हसून म्हणते की तुझ्यासोबत हातमिळवणी करण्या इतपत वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत, कारण तू एक गुन्हेगार आहेस। आणि ते ऐकून दिशा म्हणते की ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण मी तुम्हाला आता शेवटचं सांगते की हा सगळा कार्यक्रम इथे आयोजित करून तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ फुकट घालवत आहात। पण अहिल्या म्हणते की हा आमचा पर्सनल कार्यक्रम आहे, तुझी इथे काही गरज नाही आहे, त्यामुळे तू शहाणी असशील तर निघ इथून। पण दिशा हसतच म्हणते की मी नाही आहे शहाणी, त्यामुळे मी इथेच थांबणार। पण अहिल्या म्हणते की उकिरड्यावरची घाण उकिरड्यावरच चांगली दिसते आणि अशी घाण आम्हाला आमच्याजवळ तर अजिबातच नको आहे। आणि ते ऐकून दिशा चिडते आणि अहिल्याच्या अंगावर धावून जाते, पण अहिल्या तिचा हात पकडते आणि तिला ओढतच त्या हॉलमधून बाहेर काढते। आणि त्यामुळे दिशा चिडून म्हणते की अहिल्या, तुला काय वाटलं तू मला धक्का देशील आणि मी तू निघून जाईल, तू अजून माझं खरं रूप बघितलंस। पण अहिल्या दिशाला पुढे काही बोलूच देत नाही आणि मग त्यानंतर ती तिथे असणाऱ्या त्या सिक्युरिटी गार्ड्सला सुद्धा सांगते की हिला पुन्हा आतमध्ये सोडू नका, आणि मग ती तेथून निघून जाते। पण झालेल्या अपमानामुळे दिशा खूप चिडलेली असते। दुसरीकडे पारू किर्लोस्करांच्या किचनमध्ये काम करत असते, मात्र ती मनाशी विचार करत असते की तिकडे नेमकं काय सुरू असेल। आज आदित्य सरांना माझी गरज आहे, पण मी त्यांची काही मदत करू शकत नाही आहे। मग ती मनोमन आदित्यची माफीसुद्धा मागते, पण मग तिला भीती वाटू लागते की आज समजा एखादी वेगळीच मुलगी त्या ठिकाणी आली आणि तिने ते लोगोवरील डोळे तिचेच आहेत असं सांगितलं तर मग काय करायचं। आणि तिचा हा विचार सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते। पारू नक्की काय विचार करत असेल याची तिला बरोबर कल्पना असते, त्यामुळे ती तिला विचारते की काय गं पारू, तुलासुद्धा त्या कॉन्टेस्टला जायचं आहे का, त्याचाच विचार करतेस ना तू। पण त्यावेळी पारू काहीच उत्तर देत नाही, तर दामिनी म्हणते की सांग पारू, काय विचार करतेस तू। आणि त्यावेळी पारू म्हणते की दामिनी मॅडम, समजा तिथे एखादी दुसरीच मुलगी आली आणि तिने त्या डोळ्यांवर हक्क सांगितला तर मग आपण काय करायचं। आणि समजा ते डोळे कोणाचे आहे हे आज आदित्य सरांना कळलंच नाही तर मग त्या दिशा मॅडमचाच फायदा होईल आणि तो लोगोसुद्धा आपल्या हातून जाईल। आणि ते ऐकून दामिनी म्हणते हो ना, मी तर याचा विचार केलाच नव्हता। आणि मग ती मुद्दाम पारूला म्हणते की पारू, तुला खूप काळजी वाटते ना गं, मग जा तू सुद्धा त्या कॉन्टेस्टमध्ये जाऊन भाग घे, आणि मग काय होईल याची तर मी तुला कल्पना दिलीच आहे। पण मला असं वाटतं की तुला अहिल्या वहिनींमध्ये आणि आदित्यमध्ये भांडण लावायचंच आहे, तर मग मी सुद्धा काही करू शकणार नाही। आणि ते ऐकून पारू म्हणते की मला असं काही करायचं नाही आहे। तर दामिनी म्हणते हो ना, मग सांगितलेलं काम गुपचूप कर, उगाच नको ते विचार करू नको। आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं। दुसरीकडे आदित्य आणि इतर सगळेजण अहिल्याचीच वाट बघत असतात आणि मग अहिल्या, प्रिया आणि श्रीकांतही त्या हॉलमध्ये येतात। सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात आणि मग प्रीतम त्या सगळ्या मुलींना सांगतो की ही स्पर्धा आपण का आयोजित केली आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि इथे आम्ही काही सिलेक्टेड मुलींनाच बोलावलं आहे, ज्यांचे हरीशनं फोटोशूट केले होते अशा मुली, आणि ज्यांचे डोळे या लोगोसोबत मिळते जुळते आहेत अशा मुली। आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना बेस्ट लक विश करतो आणि मग त्या कॉन्टेस्टला सुरुवात होते। त्यानंतर तेथील अँकर त्या सगळ्या मुलींना सांगते की इथे आपल्याला आता तुमचे डोळे लोगोवर असणाऱ्या डोळ्यांसोबत मॅच करून बघायचे आहेत, त्यामुळे तुम्ही स्टेजवर येताना तुमचा चेहरा झाकून या, त्यानंतर तुमच्या डोळ्यांचा फोटो काढला जाईल आणि मग तुमचे डोळे आणि या लोगोवर असणारे डोळे स्कॅन केले जातील, आणि मग त्या लोगोवर नेमके कोणाचे डोळे आहेत त्या मुलीला शोधण्यात येईल, आणि मग त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते। दुसरीकडे दिशाला हाकलून दिल्यानंतर सुद्धा दिशा त्या हॉलच्या बाहेरच उभी असते। ती म्हणत असते
असते की अहिल्या तुला काय वाटलं, तू मला इथून हकलून देशील आणि मी जाईल का? पण काही झालं ना तरी मी आज इथेच थांबणार, कारण मला तुझा झालेला अपमान, तुझा तो पडलेला चेहरा बघायचा आहे. आणि हरीशने तर मला सांगितले की ते डोळे पारूचे आहेत, त्यामुळे इतका मोठा कार्यक्रम करून तुझ्या हाती काही लागणार नाही आहे. आणि मग ती पुन्हा निर्लज्जपणे आतमध्ये जाण्यासाठी निघते. मात्र तिथे असणारे सिक्युरिटी गार्ड तिला आतमध्ये काही जाऊ देत नाही आणि मग दिशा एक वेगळाच प्लॅन बनवते. तर दुसरीकडे ती अँकर एका मुलीला स्टेजवर बोलावत असते. प्रत्येक मुलगी स्टेजवर येताना तिचा चेहरा ओढणीने झाकून येते. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांचा फोटो काढला जातो. तो फोटो लोगोवर असणाऱ्या डोळ्यांसोबत स्क्रीनवर स्कॅन करण्यात येतो. सगळेजण उत्सुकतेने नेमके कोणाचे डोळे मॅच होत आहेत त्याची वाट बघत असतात. मात्र अनेक मुलींचे डोळे स्कॅन केल्यानंतरही त्या लोगोवर नेमके कोणाचे डोळे आहेत हे आदित्यला समजत नाही. कोणत्याही मुलीचे डोळे त्या लोगोसोबत 100% मॅच होत नसतात आणि त्यामुळे सगळ्यांचंच टेन्शन वाढतं. प्रीतम मनाशी म्हणत असतो की जर आज ती मुलगी सापडली नाही तर दादाची खूप वाईट अवस्था होईल आणि त्याला सावरायला तर आज पारूसुद्धा इथे नाही आहे. आणि मग तो पारू नेमकी कुठे हे बघण्यासाठी बाहेर येतो. दुसरीकडे पारू तिच्या घरी आलेली असते. ती म्हणत असते की आज आदित्य सरांना माझी गरज आहे, पण मी मात्र त्यांची काही मदत करू शकत नाही आहे. मला स्वतःचाच खूप राग येतोय. तर दुसरीकडे प्रीतम बाहेर येतो आणि लगेच पारूला कॉल करतो. पारू त्याला विचारते की प्रीतम सर काय झालं तिकडे? तर प्रीतम म्हणत असतो की पारू इथे खूप मुलींचे डोळे आम्ही मॅच करून बघतोय, पण एकाही मुलीचे डोळे आत्तापर्यंत मॅच झाले नाहीत. दादा तर खूप नाराज झालाय. तू प्लीज इथे ये, त्याला तुझी गरज आहे. पण पारू म्हणते की प्रीतम सर तुम्ही सगळेजण आहात ना तिथे, काळजी करू नका. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे ती कॉन्टेस्ट सुरू असते आणि तितक्यात दामिनी देखील त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की त्या हरीशने तर माझेसुद्धा फोटो काढले होते, मग कदाचित त्या लोगोवरील डोळे माझेसुद्धा असू शकतात. आणि मग त्यानंतर ती एका कंटेस्टंटचा स्कार्फ घेते आणि मग तिचं कार्डसुद्धा घेत स्वतः चेहरा झाकून स्टेजवर जाते. पण सगळ्यांनाच समजतं की ही दामिनी आहे, त्यामुळे अहिल्या तर डोक्यालाच हात लावते. सगळेजण तिच्यावर हसत असतात. तर दामिनीला असं वाटतं की तिला कोणीही ओळखलेलं नाही आहे आणि कोणी ओळखूही नये, म्हणून मग ती आवाज बदलून तिचं नाव रागिनी सांगते. पण त्यामुळे आदित्य चिडून म्हणतो की दामिनी काकू तू इथे काय करते? त्यामुळे दामिनी घाबरते. तर अहिल्या म्हणत असते की दामिनी तुला काय वाटलं, तू चेहरा झाकला म्हणून आम्ही तुला ओळखणार नाही का गं? अगं तू तुझीच साडी नेसून आली आहे आणि तू प्लीज आता स्टेजवरून खाली ये. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते आणि रागातच पुन्हा तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू रडतच तिचं ते चित्र बघत असते आणि म्हणत असते की मी काल रात्रीच आदित्य सरांना सांगायला हवं होतं की त्या लोगोवरचे डोळे माझेच आहेत, म्हणजे त्यांना हे सगळं करायची गरज पडलीच नसती. आज कितीही त्यांनी प्रयत्न केले तरी त्यांना ती मुलगी सापडणार नाही. आणि तिचं हे बोलणं सुरू असतानाच नेमकी सावित्री त्या ठिकाणी येते आणि हे सगळं ऐकते. ती आनंदानेच पारूला विचारते की पारू बाळा, म्हणजे त्या लोगोवर तुझे डोळे आहेत का? तर पारू रडतच म्हणते की हो आत्या. आणि मग ती त्या सावित्रीला तिचं ते चित्रही दाखवते. तर सावित्री आनंदाने म्हणते की पारू बाळा, इतके दिवस हे मला कसं नाही कळलं? आणि मग ती लगेच पारूला सांगते की तू पटकन त्या ठिकाणी जा, आज आदित्य बाबांना तुझी गरज आहे. पण पारू रडतच म्हणत असते की नाही सावित्री आत्या, मी तिथे जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे आता. तर दुसरीकडे ते कॉन्टेस्ट सुरू असतं. एक मुलगी स्टेजवर येत असते. आदित्यचं टेन्शन वाढत असतं, कारण एकाही मुलीचे डोळे त्या लोगोवर असणाऱ्या डोळ्यांसोबत मॅच होत नसतात. सगळेच जण खूप काळजीत असतात. दुसरीकडे पारू सावित्रीला म्हणत असते की सावित्री आत्या, तुम्हाला तर माहिती आहे ना आदित्य सरांचं त्या डोळ्यांवर किती प्रेम आहे. आणि मग जेव्हा त्यांना समजेल की ती मुलगी मीच आहे तेव्हा काय होईल, कारण देवी आईंच्या त्यांच्या मोठ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला माहिती आहे ना. आणि जेव्हा देवी आईंना समजेल की आदित्य सर माझ्यावर प्रेम करतात तेव्हा त्या माई लेकरांमध्ये वाद होतील, भांडणं होतील आणि मला हे सगळं नको आहे. पण सावित्री तिला समजावते की पारू बाळा, आत्ता तू या सगळ्याचा विचार नको करू. तुला माहिती आहे ना त्या दिशा मॅडमला तो लोगो हवा आहे आणि आज जर तू तिथे गेली नाही ना तर आपल्या कंपनीच्या हातून, देवी आईंच्या हातून तो लोगो जाईल आणि त्यांची बदनामी होईल. आणि मग ती पारूला तिथे जाण्याविषयी तयार करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
पारू तिचा चेहरा झाकून त्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होते आणि मग त्यानंतर तिचे डोळे बरोबर त्या लोगोसोबत 100% मॅच होतात आणि शेवटी आदित्यला ती डोळ्यांवाली मुलगी सापडते. तो खूपच खुश होतो. मात्र पारू त्याला न भेटता पटकन त्या हॉलमधून बाहेर पडते. पण आदित्य देखील तिच्या पाठोपाठ येतो. तो पारूसोबत बोलायचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की प्लीज मला एकदा तुमचा चेहरा दाखवाल का. मात्र पारू नकार देते आणि ती ताबडतोब तिथून निघून जाते. परंतु त्याच वेळी आदित्यचं लक्ष तिच्या पायांमध्ये असणाऱ्या पैंजणाकडे जाताना त्याला आठवतं की हे पैंजण तर त्याने पारूला गिफ्ट म्हणून दिले होते. आणि मग त्याच्यासमोर सत्य येतं की ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून पारूच आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.